लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। जर तुम्ही देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर आता सर्वच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। 13वा हप्ता जमा झाल्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार अशी लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे। मात्र आता ही प्रतीक्षा सरकारच्या माध्यमातून संपवण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आपल्याला एकूण 3000 रुपयांची रक्कम हे पाहायला मिळणार आहे। यामध्ये म्हणजेच की या 3000 रुपयांपैकी 1500 रुपये जमा झाले आहेत। म्हणजेच की जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू होत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि तीच बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजेच की नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे, कोणत्या महिलांना या ठिकाणी हप्त्यापासून अपात्र करण्यामध्ये येणार आहे, वंचित ठेवण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की सर्व प्रकारची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता मिळवायचा असेल तर फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा 13वा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। मात्र आता ही देखील प्रतीक्षा संपली आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता कसलीच प्रतीक्षा करण्याची गरज नाही। येत्या काही कालावधीमध्ये थेट तुमच्या देखील बँक खात्यावरती 14व्या हप्त्याचे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला, कारण की अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। प्रत्येक महत्त्वाची बातमी म्हणजेच की प्रत्येक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 13वा हप्ता वाटप झाला आहे आणि यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता वाटप केला जाणार आहे। परंतु आता जवळपास 42 लाख महिलांना या ठिकाणी जुलै महिन्याचा 13वा हप्ता देण्यामध्ये आला नाही, कारण की योजनेमधून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यामध्ये आले आहेत। आतापर्यंत साधारणतः 42 लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले असून या 42 लाख महिलांच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा झालेला नाही, कारण की या महिलांना आता अपात्र करण्यामध्ये आले आहे। आता कोणत्या महिलांना अपात्र केले आहे, कोणत्या महिलांना या ठिकाणी जुलै महिन्याचा 13वा हप्ता देण्यामध्ये आलेला नाही आणि कोणत्या महिलांना 14वा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही ते आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। फक्त लक्षपूर्वक पाहत चला, कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। जर तुम्हाला देखील ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता लवकर मिळवायचा असेल तर फक्त लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लाडकी बहीण योजनेचे काही निकष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता कोणत्या महिलांना अपात्र करण्यामध्ये येत आहे, वंचित करण्यामध्ये येत आहे ते आपण सविस्तर पाहूयात। लक्षपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता
महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे अनिवार्य आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी जी लाडकी बहीण आहे म्हणजेच की महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असणे या ठिकाणी अनिवार्य आहे। त्याचबरोबर 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या वयोगटापेक्षा जास्त वयाच्या महिलांनी लाभ घेतला तर त्यांना या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे। म्हणजेच की ज्या महिलांचे वय 65 वर्षेपेक्षा जास्त असेल अशा महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे। आणि त्याचबरोबर ज्या महिलांचे वय 21 वर्ष पूर्ण नसताना देखील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता अशा देखील महिलांना अपात्र केले जात आहे। त्यानंतर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। जर तुमचे उत्पन्न म्हणजेच की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी अपात्र केले जाईल। त्यानंतर सरकारी नोकरी असलेल्या महिलांना देखील या ठिकाणी अपात्र करण्याचे काम सुरू आहे। म्हणजेच की सरकारी नोकरीमध्ये असताना देखील ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे। त्याचबरोबर जर महिला इतर योजनांचा म्हणजेच की इतर कोणत्या योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला देखील या ठिकाणी अपात्र केले जाणार आहे। जर महिला इतर योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना देखील लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो बंद केला जाणार आहे। त्याचबरोबर राजकीय कुटुंबातील सध्याचे किंवा माजी आमदार खासदार असल्यास त्यांना देखील योजनेचा लाभ देण्यामध्ये येणार नाही। त्याचबरोबर जर कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन असेल तर त्यांना देखील योजनेचा लाभ देण्यामध्ये येणार नाही। म्हणजेच की ट्रॅक्टर वगळता ज्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे अशा देखील लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सुरू झाले आहे। आता अपात्र कशा पद्धतीने केले जाणार, तर आता लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पडताळणी सुरू झाली आहे आणि अंगणवाडी सेविकांच्या मार्फत ही पडताळणी केली जाणार आहे। आणि अंगणवाडी सेविका आता ज्या महिला अपात्र झाल्या आहेत अशा महिलांना आता 5 प्रश्न या ठिकाणी विचारणार आहेत। आता कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत ते आपण सविस्तर पाहूयात। आणि त्यानंतर नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होईल ते देखील सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, आता महिलांना म्हणजेच की ज्या महिला आता अपात्र होत आहेत अशा महिलांना 5 प्रश्न विचारले जाणार आहेत। या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या मार्फत ही पडताळणी सुरू होत आहे। आता पहिला प्रश्न कोणता आहे, तर तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे। जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल म्हणजेच की ट्रॅक्टर वगळता जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर लाडकी बहीण योजनेचा तुमचा लाभ बंद केला जाणार आहे। जर तुमच्याकडे कोणतेही 4 चाकी वाहन नसेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्याचबरोबर दुसरा प्रश्न कोणता आहे, तर तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न कोणता आहे, तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे असा देखील प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे। कारण की एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। जर एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना आता अपात्र केले जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी चौथा प्रश्न आहे, तुमचे वार्षिक उत्पन्न किती अशा प्रकारचा तुम्हाला चौथा प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे। अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आता पडताळणी केली जाणार असून तुम्हाला 5 प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत। त्यापैकी आता चौथा प्रश्न कोणता आहे, तर तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारण्यामध्ये येईल। जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अपात्र केले जाईल। जर तुमचे उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। त्याचबरोबर महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा पुरावा देखील या ठिकाणी तुम्हाला विचारला जाईल आणि तुमचे वय देखील या ठिकाणी तुम्हाला विचारण्यामध्ये येणार आहेत। अशा पद्धतीने साधारणतः 5 प्रश्न या ठिकाणी विचारण्यामध्ये येणार आहेत। कारण की लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू झाली असून अंगणवाडी सेविकांच्या मार्फत हे 5 प्रश्न आता विचारले जातील आणि ज्या महिला अपात्र असतील त्यांचा आता लाभ या ठिकाणी बंद केला जाईल। सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसताना सुद्धा ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे अशा महिलांवरती कारवाई सुरू झाली आहे। अशा महिलांची पडताळणी सुरू झाली आहे अंगणवाडी सेविकांच्या
मार्फत ही पडताळणी आता सुरू झाली आहे आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत अशा महिलांचा लाभ हा बंद होणार नाही। अशा महिलांना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार जो लाडकी बहीण योजनेचा लाभ आहे तो आता 5 वर्ष देण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजना ही 5 वर्ष सुरू राहणार असल्यामुळे ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत आहेत अशा महिलांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। आता असा प्रश्न विचारण्यामध्ये येत आहे, नेमका ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार ते देखील आपण सविस्तरपणे पुढे पाहणार आहोत। त्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती म्हणजेच की लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। आता नेमका 21 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ते आपण पाहूयात आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता कधी मिळणार ते सविस्तर पाहूया। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जर लवकर मिळवायचा असेल तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती म्हणजेच की लाडक्या बहिणींना 21 रुपये कधी मिळणार या संदर्भामध्ये महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे। एकनाथ शिंदे म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून आता मोठी अपडेट समोर आली आहे, ती पाहण्याचा प्रयत्न करू। आता लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। आम्ही जे म्हणजेच एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। आता एकनाथ शिंदे काय म्हणाले आहे ते लक्षपूर्वक पाहत चला। लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही, आम्ही जे बोलतो ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार असल्याचे या ठिकाणी सांगितले आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आले होते आणि त्यानुसार सरकारने जे सांगितले आहे ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार। म्हणजेच की लाडक्या बहिणींना देखील लवकरच 21 रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येईल अशा प्रकारची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता राज्यातील लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजेच की जुलै महिन्याचा जो 13वा हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होत असून बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या 13व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी आता वर्ग करण्यामध्ये आले आहेत आणि त्यानंतर आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता लाभार्थी महिलांना 1500 ऐवजी 21 रुपये मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर लवकरच लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या हप्त्याऐवजी 21 रुपयांचा हप्ता हा देण्याची दाट शक्यता आहे। लवकरच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या मानधनामध्ये आता वाढ होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा प्रकारे आता लवकरच लाडक्या बहिणींना 21 रुपयांचा हप्ता हा देण्यामध्ये येईल अशा प्रकारची अपडेट होती। त्यानंतर आता नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार ते आपण आता सविस्तर पाहूया। तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लवकरच स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। आता नेमका ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो कधी मिळणार लक्षपूर्वक पाहत चला। न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। म्हणजेच की अधिकृतपणे तारीख जाहीर झाली नसली तरी न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो आता येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की याच ऑगस्ट महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा जारी केला जाणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळण्याची शक्यता आहे। कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळू शकतो आणि न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता याच महिन्यामध्ये मिळणार आहे। म्हणजेच की साधारणतः अजून 5 ते 6 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 14व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील अशा पद्धतीची अपडेट आहे। कारण की ऑगस्ट महिना सुरू असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता हा जमा होण्याची दाट शक्यता आहे। अशा पद्धतीने साधारणतः 5 ते 6 दिवसांमध्ये ऑगस्ट महिन्याचा 14वा हप्ता जमा केला जाईल। मात्र यासाठी जर तुम्ही 2 महत्त्वाचे कामे केली नसतील तर ते करून घ्यावे लागणार आहेत। आता पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे
तर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, कारण की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आणि दुसरं जे काम आहे ते तुम्हाला सध्या करण्याची गरज नाही, मात्र येत्या काही काळामध्ये तुम्हाला अजून एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा इथून पुढे लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे। म्हणजेच की सर्वच महिलांना आता ई-KYC करावी लागणार आहे। मात्र आता ई-KYC कधीपासून करावी या संदर्भामध्ये सरकारच्या माध्यमातून अद्याप ही अधिकृत माहिती समोर आली नसल्यामुळे सध्या तरी कोणत्याच महिलांना ई-KYC करण्याची गरज नाही, मात्र येत्या काही काळामध्ये सर्वांनाच ई-KYC करावे लागणार आहे। अशा पद्धतीची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। पुन्हा एकदा सांगत आहे, ऑगस्ट महिन्याचा जो 14वा हप्ता आहे तो त्या 5 ते 6 दिवसामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। जर कदाचित लवकर हप्ता मिळाला नाही तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 100% हप्त्याची रक्कम ही जमा केली जाईल। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।